गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम योगी राजाय नमः. ओम अत्रिवरदाय नमः. ओम दत्तात्रेयाय नमः. ओम कालाग्निशमनाय नमः. ओम योगी जनवल्लभाय नमः. ओम लीला विश्वंभराय नमः. ओम सिद्धराजाय नमः. ओम ज्ञानसागराय नमः. ओम विश्वंभर अवधूताय नमः. ओम माया मुक्तावधूताय नमः. ओम माया युक्तावधूताय नमः. ओम आदि गुरु नमः. ओम शिवरूपाय नमः. ओम देवदेवेश्वराय नमः. ओम दिगंबर अवधूताय नमः. ओम कमललोचनाय नमः. अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. पूर्वी रजक कथानका तू ते आपण निरोपिले. तयाने मागितला वर राज्यपद धुरंधर प्रसन्न झाले. तयासी गुरुवर दिधलावर परियेसा. उपजला तो म्लेंछ जातीत वैदुरी नगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदे परियेसा. ऐसा राजा तो यवन होता आपण संतोषून. अश्वगज पार धन पाय भारा मिती नाही. आपण तरी यातीहीन पुण्य वासना अंतकरण दान धर्म करी जाण. समस्त याती एक भावे विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी असती देवालये भूमीवरी उपद्रव नेदी तयांसी. तया घरचे पुरोहित तया राया ते शिकवित. आपण होऊन म्लेंछ जात देव द्विज निंदावे. तया ते तुम्ही सेविता देख तेणे होय पार पातक. याती धर्म करणे सुख अनंत पुण्य असे जाणा. मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करीती. समजता ते देव म्हणती काष्ट वृक्ष पाषाणासी. धेनुसी म्हणती देवता होय पृथ्वी सोम अग्नी सूर्य तीर्थयात्रा नदी तोय. समजता देव म्हणताती. ऐसे विप्र मंदमती निराकारा साकार म्हणती. तया ते म्लेंझ जे भजती ते पावनी अधपात. ऐसे यवन पुरोहित राया पुढे सांगती हित. एकोणी राजा उत्तर देत कोपे करोनी परियेसा. राजा म्हणे पुरोहितासी निरोपिले तुम्ही आम्हासी. अणु रेणू तृण काष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त सृष्टी ईश्वराची स्थावर जंगम रचिली साची. सर्वत्र देव असे साची तर्कभेद असंख्य. समस्त जातीची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायू निगुती आकाशा पासाव परियेसा. समस्तांची वृद्धी एक जाणती मृत्तिका कुलाल लोक. नाना परींची करती अनेक भांडी भेद परोपरी. नाना परीच्या धेनू असती क्षीर असे एकची रीती. सुवर्ण जाणतेची रीती परोपरीचे अलंकार. तैसा देह भिन्न जाण परमात्मा एकची पूर्ण. जैसा नभी मृग लांछन नाना घटी दिसत असे. दीप असे एक घरी वाती लाविल्या सहस्त्र जरी. समस्त होती दीपावरी भिन्न भाव कोठे असे. एकची सूत्र आणोनी नाना परीचे ओविती मणी. सूत्र एकची जाणोनी न पाविजे भाव भिन्न. तैशा जाती नाना परी असता ती वसुंधरी. समजतासी एकची हरी भिन्न भाव करू नये. आणिक तुम्ही म्हणाला ऐसे पूजिती पाषाण देव कैसे. सर्वा ठाई पूर्ण भासे विश्वात्मा आहेची. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी म्हणून सांगती प्रसिद्धी. आत्मा राम पूजिती विधी त्यांचे मती ऐसे असे. स्थिर नव्हे अंतःकरण म्हणून करीती. प्रतिमा खूण नाम ठेवणी नारायण तया नामे पूजिताती. तया ते तुम्ही निंदा करिता तरी सर्वा ठाई पूर्ण का म्हणता. प्रतिष्ठाव्या आपुल्या मता द्वेष आम्ही न करावा. या कारणे ज्ञानवंती करू नये. निंदा स्तुती असती नाना परी जाती. आपुले रहाटी रहाटती. ऐशा परी पुरोहितासी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजावरी. ऐशा परी पुरोहितासी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवसी विश्वास देव द्विजावरी. राजा देखा येणे परी होता तया वैदुरी नगरी. पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला. नाना परीचे वैद्य येती तया स्फोटकासी लेप करीती. शमन न होय कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमानी श्री गुरु असता गाणगाभुवनी विचार करीती. आपुले मनी राजा येईल म्हणून या. येथे येता म्लेंच लोक होईल द्विजा उपबाधक. प्रगट झालो आता ऐका आम्ही येथे असू नये. प्रगट झाली महिमा आख्याती पहावया येती म्लेंच जाती. आता राहावे आम्ही गुप्ती लौकिकार्थ परियेसा.
आला ईश्वर नाम संवत्सरू, सिंहेसी आला असे गुरु, गौतमी तीर्थ थोरू, यात्रा प्रसंगे जावे आता, म्हणती समस्त शिष्यांसी, करा आयती वेगेसी, येतो राजा बोलावयासी, जावे त्वरित गंगेला. ऐसे ऐकोनी शिष्यजन, विचार करीती आप आपण, जरी येईल राजा यवन, केवी होय म्हणताती, ऐसा मनी विचार करीती, काय होईल पहा म्हणती, असे नरसिंह सरस्वती, तोची रक्षील आपणाते, येणे परी श्री गुरुमूर्ती, असता गाणगापुरी ख्याती, राजा यवना झाली मती, पूर्व संस्कारी परियेसा, स्फोटकाचे दुःखे राजा, अपार कष्टला सहजा, नाना परी औषधे भोजा, करिता न होय तया बरवे, मग मनी विचार करी, स्फोटके व्यापिले अपरंपारी, वैद्याचे नि नोहे दुरी, काय करावे म्हणत असे, बोलावनी विप्रासी, पुसे काय उपायासी, विप्र म्हणती रायासी, सांगतो ऐका एकचित्ते, पूर्वजन्मी पापे करीती, व्याधी रूपे होऊन पीडती, दानधर्मे तीर्थी दैवती, व्याधी जाय परियेसा, अथवा भल्या सत्पुरुषासी, भजा आपण भावेसी, तयाचे दृष्टी सुधारसी, बरवे होईल परियेसा, सत्पुरुषाचे कृपा दृष्टी, पापे जाती जन्मसाठी, मग रोग कैचा पोटी, स्फोटकादी त्वरित जाय, ऐकोनिया विप्रवचन, राजा करीत असे नमन, माते तुम्ही न म्हणा यवन, दास आपण विप्रांचा, पूर्वजन्मी आपण केली सेवा, गुरुचरण पापा अस्तव झालो जाण, यवनाचे कुळी देखा, एखादा पूर्व वृत्तांत, माते निरोपावा त्वरित, महानुभाव दर्शन होत, कवणाचा रोग गेला असे, रायाचे वचन ऐकोनी विचार करीती, विप्रमनी सांगू नये या स्थानी, एकांत स्थळ पाहिजे, तुम्ही राववलेंछ जाती, समस्त तुम्हा निंदा करीती, आम्ही असो द्विज जाती, केवी करावे म्हणताती, विप्रवचन ऐकोन विनवीत असे तो यवन, चाड नाही जाती विण, आपणास तुम्ही उद्धारावे, ऐसे रायाचे अंतःकरण अनुतप्त झाले असे जाण, मग निरोपिती ब्राह्मण तया राया ते परियेसा, विप्र म्हणती रायासी, स्थान बरवे पाप विनाशी, जावे तुम्ही सहजेसी, विनोदार्थ परियेसा, तेथे असे स्थळ बरवे, एकांत स्थान पहावे, स्नान करावे मनोभावे, एकचित्ते परियेसा, ऐकोन या विप्रवचन संतोषला राजा, आपण निघाला त्वरित तेथून, आला पाप विनाश तीर्थासी, समस्त ते राहून एकला गेला त्या स्थानी, स्नान करिता तये क्षणी, आला एक यती तेथे, राजा देखून यतीसी, नमन करी भावेसी, दावी तसे स्फोटकासी, म्हणे उपशमन केवी होय, ऐकोनी तयाचे वचन, सांगता झाला विस्तारून, महानुभावाच्या दर्शने तू ते बरवे होय जाणा, पूर्वी याचे आख्यान सांगेन ऐक विस्तारोन, एक चित्ते करोनी मन, ऐक म्हणती तये वेळी, अवंती म्हणजे थोर नगरी, तेथे होता एक दुराचारी, जन्मोनिया विप्र उदरी, अन्य रहाटी राहत असे, आपण असे मदोन्मत्त, समस्त स्त्रिया सवे रमत, स्नान संध्या इत्याजूनी निश्चित अन्य मार्गे वागत असे, ऐसे दुराचारीपणे राहत असे, तो ब्राह्मण पिंगला म्हणजे वेश्या जाण, तये सवे वर्तत असे, न करी कर्म संध्या स्नान, रात्रंदिवस वैश्यागमन, तिचे घरी भक्षी अन्न येणे परी, दोष केले ऐसे असता वर्तमानी, ब्राह्मण होता वैश्या सदनी, तेथे आला एक मुनी, वृषभ नामा महायोगी, तया देखोनी दोघे जण करीती साष्टांग नमन, भक्ती भावे करून घेवोनी आली मंदिरात, वैसवोनिया पीठावरी पूजा करीती, षोडशोपचारी अर्घ्यपाद्य देवोनी पुढारी, गंधाक्षदा लाविती, नाना परिमळ पुष्प जाती, तया योगी यासी समर्पिती, परिमळ द्रव्ये अनेक करीती, समर्पिली तया योगेश्वरा, चरण तीर्थ घेऊन पान करीती दोघे जण, त्या ते करवीती भोजन, नाना परी पक्वान नेसी, करवूनिया भोजन केले, हस्त प्रक्षालन, बरवा पलंग आणून देती तया योगी आसी, तया मंचकी रिजवून, तांबूल देती आणून, करीती पाद संवाहन, भक्ती भावे दोघेही, निद्रिस्त झाला योगेश्वर, दोघे करीती नमस्कार, उभे राहोनी चारी प्रहर, सेवा केली भावेसी, उदय झाला दिनकरासी, संतोषला तो तापसी, निरोप घेऊन संतोषी गेला आपुल्या स्थानाप्रती, ऐसे विप्रे वेश्या घरी क्रमिता, क्वचित दिवसांवरी तारुण्य जाऊनी, शरीरी वार्धक्य पातले तयासी, पुढे तया विप्रासी मरण आले परियेसी, पिंगला नामवेशेसी, दोघे पंचत्व पाविली, पूर्वकर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी, दशार्ण वाधिपती कुशी, व्रजबाहूचे उदरात, तया व्रजबाहू पत्नी नाम तिचे वसुमती, जन्मा आला तिचे पोटी तो विप्र परियेसा, तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणीच्या गर्भेसी उद्भवला विप्र परियेसी, राजा समारंभ करीत असे, देखोनी तिचे सवतीसी क्रोध आला बहुमानसी, गर्भ झाला सपत्नीसी,
म्हणून द्वेष मनी धरी सर्प गरळ आणोनी दिल्ले सवतीस नाना यत्नी गरळे भेदिले अति गहन तया राजज्येष्ठ स्त्रियेसी दैव योगे न ये मरण सर्व शरीरी झाले व्रण चिंता करी अति गहन महाकष्ट भोगीत असे आयशा परी राज्य युवती कष्टे झाली प्रसूती उपजता बाळका माते प्रती सर्वांग स्फोट वाहत विषे व्यापिले सर्वांगासी म्हणून आक्रंदती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावी ती चिकित्सेसी वेची ती द्रव्य अपारेसी काही केलिया बर्वे नोव्हे तया माता बाळकासी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही रात्रीसी सर्वांगी कृमी पडले असती त्या ते देखोनी रायासी दुःख झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी त्याचे कष्ट देखोनिया व्यथे करोनी माता सुत अन्न उदक न वचे क्वचित शरीरी सर्व क्लेश होत क्षीण झाले येणेपरी राजा येऊनी एके दिवशी पाहे आपुले स्त्री सुतासी देखोनिया महाक्लेशी दुःख करीत असे परियेसा म्हणे आता काय करू केवी करणे प्रतिकारू नाना औषधे उपचारू करिता स्वस्थ नव्हेची स्त्री पुत्रांची ऐशी गती जिवंत शवे झाली असती त्यांच्या रोगासी होय शांती केवी पाहू म्हणत असे आता याते पहावयासी कंटाळा येतो आम्हासी बर्वे नव्हे सत्य यासी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी श्रम होती देहासी नेवोनिया अरण्यासी त्यांचे त्यजू म्हणत असे जे जे असती पापी जन त्या ते जीवन अथवा मरण भोगिल्या वाचोनी न सुटे जाण आपुले आपण भोगीजे विचार करुणी मानसी बोलावले कोळी यासी सांगत असे विस्तारेसी ऐका श्रोते एकचित्ते राजा म्हणे सुतासी माझे बोल परियेसी नेऊनी आपुले स्त्री पुत्रांची अरण्यात ठेवावे मनुष्याचा संचार जेथे नसेल निर्धार तिथे ठेवी वेग वक्र म्हणे राजा सुतासी येणे परी सुतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिधला संजोगेसी घेऊनी गेला झडकरी तिचे दास दासी सकळ दुःख करीती महाप्रबळ माता पिता बंधू सकळ समस्त प्रलाप करिता ती दुःख करीती नर नारी हा पापी दुराचारी स्त्री सुतांसी कैसे परी केवी याते मारवितो रथावरी बैसवोनी घेवोनी गेला महाराणी जिथे नसती मनुष्य कोणी तिथे ठेविली परियेसा सुत आला परतोनी सांगे रायासी विस्तारोनी महारण्य दुर्गम वनी तिथे ठेविली म्हणत असे ऐकोनी राजा संतोषला दुसरे स्त्रियेचे वृत्तांत सांगितला दोघांसी आनंद झाला वनी राहिली माता सुत माता पुत्र दोघे जण पीडता ती दुःखे करून कष्टती अन्न उदका वीण महाघोर वनात राजपत्नी सुकुमार ती ये शरीरी व्रण थोर चालू न शके पृथ्वीवर महासंकट भूमीवरी कडी घेवोनी बाळकासी जायती मंद गमनेसी आठवी आपुले कर्मांसी म्हणे आता काय करू तया वनी मृग जाती व्याघ्र सिंहाधिक असती सर्प थोर अपरिमिती हिंडताती वनात माते जरी व्याघ्र मारी पापापासून होईन दुरी पुरे आता जन्म संसारी वाचोनी काय व्यर्थ जिणे म्हणून जाय पुढे रडत क्षणोक्षणी असे पडत पुत्रासहित चिंता करीत जात असे वना माझी उदका विणे तृषाक्रांत देह व्रणे असे पीडित व्याघ्र सर्पादी देखत भये चकित होत असे देखे वेताळ ब्रह्मराक्षस वन गज भालुका बहुवस केश मोकळे पायास काटे धोंडे लागता ती ऐसे महारण्यात राजश्री असे हिंडत पुढे जाता देखले वनात गुरे चरती वाणी यांची तयापासी जावोनी पुसत असे करुणावचनी गोरक्षका ते विनवोनी मागे उदक कुमारासी गोरक्षक म्हणती तियेसी जावे तुवा मंदिरासी तिथे उदक बहुवसी अन्न तू ते मिळेल म्हणून मार्ग दाखवी ती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमे ती गेली तया ग्रामात तया ग्रामी नरनारी दिसता ती अपरंपारी ऐकोनी आली मनोहरी पुसे तया स्त्रियांसी म्हणे कवण येथे राजा संतोषी दिसे समस्त प्रजा ऐकोनी सांगती वैश्य राजा महाधनिक पुण्यात्मा त्याचे नाव पद्माकर पुण्यवंत असे थोर तू ते रक्षील साचार म्हणून सांगती तियेसी इतू किया अवसरी तया वैश्याचे घरी दासी होत्या मनोहरी त्याही आल्या तिये जवळी येवोनी पुसती वृत्तांत घेवोनी आल्या गेल्या मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत अद्यंतेसी विस्तारे तीस देखोनिया वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेवोनिया मंदिरात दिल्हे एक गृह तिसी पुसोनिया वृत्तांत वाणी होय कृपावंत दिल्हे अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे ऐशी तया वैश्या घरी होती रायाची अंतुरी वर्धत असे पीडा भारी व्रण न वचे परियेसा येणे परी राजसती तया वैश्याचे घरी होती वाढले व्रण व्रतयांसी बहुती प्राणांतक होत असे वर्तता ऐसे एके दिवशी मरण आले कुमारकासी
प्रलाप करी बहुवसी राजपत्नी तये वेळी मूर्छा येऊनी तये क्षणी राजपत्नी पडे धरणी आपुले कर्म आठवणी महाशोक करीत असे त्या वाणीयाच्या स्त्रिया देखा संबोखी ताती ती बाळिका कवणे परी तिचे दुःखा शमन नोहे परियेसा नाना परी दुःख करी आठवित असे पूर्वापारी म्हणे ताता माझ्या सौरी कोठे गेलासी बाळका राजकुमारा पूर्णचंद्रा माझ्या आनंद समुद्रा माते धरीसी मौन मुद्रा तू ते काय बरवे असे माता पिता बंधुजन सोडोनी आल्या सकळ जाण तुझा भरवसा होता पूर्ण माते रक्षीसी म्हणूनिया माते अनाथ करुणी तू जातोसी सोडोनी मज रक्षिता नसे कोणी प्राण त्यजी न म्हणत असे येणे परी राजनारी दीर्घस्वरे रुदन करी देखोनी अनरनारी दुःख करिता ती परियेसा समस्त ही दुःखाहुनी पुत्र शोक केवळ वन्ही माता पितरा ते दाहोनी भस्म करी परियेसा येणे परी दुःख करिता ऋषभ योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्था पातला येथे महाज्ञानी योगी आते देखोनी वंदिता झाला तो वाणी अर्घ्य पाद्य देवोनी उत्तम स्थानी बैसवीरा योगी तया अवसरी पुसे कवण दीर्घस्वरी शोक करीत असे अपारी कवण असे म्हणत असे सविस्तर वैश्यनाथ सांगता झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळीक म्हणे योगी तियेसी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण मेला सांग मज देह म्हणजे विनाशी जाण जैसा गंगेत दिसे फेण व्यक्ता व्यक्त सवेची होय जाण जल बुदबुदा परी देखा पृथ्वी तेज वायू आप आकाश मिळवणी सर्व व्याप पंच गोठिली शरीर रूप दिसत असे परियेसा पंचभूते पाचा ठाई निघोनी जाता शून्य पाही दुःख करीता अवकाश नाही वृथा का तू दुःख करीसी गुणा पासाव उत्पत्ती निज कर्मे होय निवृत्ती काळ नाचवी दृष्टी विकृती वासना तया परी जाणा माये पासोनी माया उपजे होय गुणे सत्व रजे तमो गुणे ते सहजे देह लक्षण येणे परी या तीन गुणा पासाव उपजताती मनुष्य भाव सत्व गुणे असती देव रजो गुणी मनुष्याचा तामस ते तोची राक्षस जैसा गुण असे त्यास तैसा जन्मे पिंडा भास कधी स्थिर नव्हेची या संसार वर्तमानी उपजती नर कर्मानुगुणी जैसे अर्जित असे पूर्व पुण्य सुख दुःखे घडती देखा कल्पकोटी वर्षांवरी जिवंत असती सूर जरी तेही न राहती स्थिरी मनुष्याचा काय पाड या कारणे ज्ञानी जने उपजता संतोष न करणे मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देह जाणा गर्भ संभवे जिये काळी विनाश म्हणून जाणती सकळी कोणी मरती यौवन काळी क्वचित वार्धक्यपणी जाणा जैसे कर्म पूर्वार्जित तेणे परी असे घडत माया मोहे म्हणत सूत नरदेही हे जैसे लिखित ललाटेसी ब्रह्मदेवे लिहिले परियेसी कालकर्म उल्लंघावयासी शक्ती न होय कवणा जाणा ऐसे अनित्य देहासी का वो माते दुःख करीसी तुझी पूर्व परंपरा कैसी सांगा आम्हा म्हणत असे तू जन्मांतरी जाणा कवणा होतीस अंगणा किंवा झालीस जननी कोणा भगिनी कोणाची सांगपा ऐसे जाणोनी मानसी वाया का होत दुःख करीसी जरी बरवे तू इच्छीसी शरण जाई शंकरा ऐसे ऐकोनी राजयुवती करी वृषभ योगिया विनंती आपण आसी झाली ऐसी गती राजभ्रष्ट होऊनी आले माता पिता बंधुजन सोडून आले मी रानपुत्र होता माझा प्राण भरवसा मज तयाचा तया जाहली ऐशी गती आपण वाचोनी काय प्रीती मरण व्हावे मज निश्चिती म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखोनी कृपा उपजली योगी या मनी पूर्व उपकार स्मरोनी प्रसन्न झाला तये वेळी भस्म काढोनी तये वेळी लाविले प्रेताचे कपाळी घालिता त्याचे मुख कमळी प्राण आला परियेसा बाळ बैसला उठोनी सर्वांग झाले सुवर्णवर्णी मातेचे व्रणही तेच क्षणी जाते झाले तात्काळ राजपत्नी पुत्रासहित करी योगी असी दंडवत ऋषभ योगी कृपावंत आणि भस्म प्रोक्षित असे तात्काळ तया दोघांची शरीर होय सुवर्ण संकाशी शोभायमान दिसे कैसी दिव्य काया उभयतांची प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिदलावर तुम्हान होय जरा जर्जर तारुण्य रूप चिरंजीवी तुझा सूत भद्रायुषी कीर्ती वरील बहुवशी राज्य करील परियेसी पित्याहून अधिक जाणा ऐसा वर देऊनी योगी गेला तेथोनी ऐक राजा एकमनी सत्पुरुषाचे महिमान सत्पुरुषाची सेवा करिता तुझा स्फोटक जाईल त्वरिता तुवा न करावी काही चिंता दृढ धरी भाव एक ऐसे यतीचे वचन ऐकोनी राजा नमन करीत एक क्षणी विनवीत असे कर जोडणी कोठे असे सत्पुरुष माते निरोपावे आता जाईन आपण तेथे तत्वता मजला त्यांचे दर्शन होता होईल बरवे म्हणत असे ऐकोनी राजाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तिरी गाणगा भुवन असे तिथे परमपुरुष तयापासी तुवा जावे दर्शन मात्री
होईल दर्शन मात्रे होईल बरवे. ऐकोनी राजा एकभावे निघता झाला तये वेळी. एक भावे राजा आपण घ्यावया श्री गुरुदर्शन. प्रयाणावरी करी प्रयाण आला गाणगापुरासी. ग्रामी पुसे सकळिकांसी कोण येथे एक तापसी. रूप धरिले संन्यासी कोठे आहे म्हणतसे. भयभीत झाले सकळिक म्हणती आता नव्हे नीक. श्री गुरुसी पुसतो ऐक काय करील न कळे म्हणती. कोणी न बोलती तयासी. राजा कोपला बहु असी म्हणे आलो भेटीसी. दावा आपण म्हणत असे मग म्हणती समस्त लोक. श्री गुरु अनुष्ठान स्थान असे नीक. अमरजा संगमी माध्यानिक करो नियती ग्रामाते. ऐसे ऐकोनिमलेंछ देखा समस्ता वर्जुनी आपण एका. बैसोनिया आंदोलिका गेला तया स्थानासी. दुरोनी देखता श्री गुरुसी चरणी चाले म्लेंछ परियसी. जवळी गेला पहावयासी नमन करूनी उभा राहे. श्री गुरु म्हणती तयासी कारे रज का कोठे अससी. बहुत दिवशी भेटलासी आमचा दास होवोनिया. ऐसे वचन ऐकोनी म्लेंछ झाला महाज्ञानी. पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांग दंडवत. पादुकांवरी लोळे आपण सद्गदित अंतःकरण. अंगी रोमांच उठवून आनंद बाष्पे रुदन करी. पूर्वजन्मी आठवून देखा रुदन करी. अति दुःखा कर जोडोनी विनवी ऐका. नाना परी स्तोत्र करी. राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षिले आम्हासी. झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज. अंधकार सागरात का घातले मज येथ. मी होऊनी मदोन्मत्त विसरलो चरण तुझे. संसार सागर माया जाळी बुडालो आपण. दुर्मती केवळी सेवा न करी चरण कमळी. दिवा अंध झालो आपण होतासी तू जवळी. निदान न ओळखे आपण मतिहीन तमा अंधकारी. वेष्ठोन तुझे चरण विसरलो. तू भक्त जना नुपेक्षिसी. निर्धार होता माझे मानसी. अज्ञान सागरी अम्मासी का घातले स्वामिया. उद्धरावे आता मज आलो आपण हेची काज. सेवोनी तुझे चरण रज असेन आता राज्य पुरे. ऐसे नाना परी देखा स्तुती करी. राजा ऐका श्री गुरु म्हणती भक्त निका. तुझी वासना पुरेल. राजा म्हणे श्री गुरुसी झाला स्फोटक आपणासी. व्यथा होत असे प्रयासी कृपा दृष्टी पहावे. ऐसे वचन ऐकोन श्री गुरु करीती हास्य वदन. स्फोटक नाही म्हणून पुसताती यवनासी. राजा पाहे स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगासी. विस्मय करीत असे मानसी पुनरपी चरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामियासी तुझे प्रसन्नत्व आम्हासी. राज्य पावलं संतोषी अष्ट ऐश्वर्ये भोगिली. पुत्र पौत्र देखिले नयनी. पूर्ण झालो अंतःकरणी संकल्प असे माझे मनी. अष्ट ऐश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल ब्रीद तुझे वासना अर्थ पूर्वी माझे. इंद्रिय संसार उतरी ओझे लीन होईन तुझे चरणी. श्री गुरु म्हणती तयासी आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासी. महापातके होती तेथे नगरी नित्य. धेनु हत्या यवन जाती तुम्ही सत्या. जीव हिंसा मद्यपी कृत्या. वर्जावे आता निर्धारे. सर्व अंगीकार करोनी राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनी. पूर्वापारी दृष्टी देणे. पूर्वी माझे जन्म रजक. स्वामी वचने राज्यविषेक. पावनी देखिले नाना सुख. उणे एकमलेंछ जाती. दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतःकरण. पुत्र पौत्र दृष्टी पाहून मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परी देखा राजा विनवी विषेखा. पाया पडे क्षण क्षणिका. अति काकुळती येत असे. श्री गुरुमनी विचार करती पुढे होणार ऐसी गती. कलियुगी असे दुर्जन जाती. गौप्य असता पुढे परवे. सहज जावे सिंहस्थासी. महातीर्थ गौतमीसी जावे हे भरवसी. आता आम्ही गुप्त व्हावे. ऐसे मनी विचारुनी श्री गुरु निघाले संगमाहुनी. राजा आपुले सुखासनी. बैसवी प्रीती करोनिया. पादुका घेतल्या आपुले करी. सांगाते येतसे पादचारी. श्री गुरु म्हणती आरोहण करी. लोकनिंदा तुझ करीती. राष्ट्राधिपती तुझ म्हणती. जन्म तुझा म्लेंछ जाती. ब्राह्मण सेवे तुझ हासती. जाती दूषण करतील. राजा म्हणे स्वामी ऐका. कैचा राजा मी रजका. तुझे दृष्टी असे निका. लोह सुवर्ण होत असे समजतासी. राजा आपण सत्य. मी रजक तुझा भक्त. पूर्ण झाले मनोरथ तुझे झाले दर्शन मज. इतुकी अवसरी समस्त दळ मिळाले भारी. मदोन्मत्त अति कुंजरी. वारू नाना वर्णांचे. उभा राहोनी राजा देखा. समस्त दाखवी सैन्यका. संतोष मनी अति हरिखा. आपुले ऐश्वर्य दाखवीत असे. श्री गुरु निरोपिती यवनासी. आरोहण करी वारू वेसी. दूर जाणे असे नगरासी. निरोप आमुचा नको मोडू. श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्या ते आरोहण देता झाला तो यवन. आपण वाजी आरूढला. आनंद बहु यवनाचे मनी. हर्ष निर्भर न माये गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अति उल्हास करीत असे. श्री गुरुमूर्ती बोलावी ती यवनासी. म्हणती झालो अति संतोषी. तू भक्त केवळ गुणराशी. संतुष्ट झालो आपण आजी. आम्ही संन्यासी तापसी. नित्य करावे अनुष्ठानासी. तुम्हा समागमे
मार्गासी न घडे वेळी संध्या अधिक यासी उपाय सांगेन अंगीकार करावा जाण पुढे जाऊ आम्ही त्वरेने स्थिर यावे तुम्ही मागे पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणून रायासी दृश्य झाले गुरुमूर्ती समस्त शिष्यांसहित श्री गुरु गुप्त झाले त्वरित मनोवेगे मार्गक्रमित गेले वैदूर पुरासी पाप विनाशी तीर्थासी गुरु पातले त्वरितेसी राहिले तेथे अनुष्ठानासी समस्त येती भेटावया साखरे सायन देवाचा सूत भेटीचा आला नागनाथ नानापरी पूजा करीत समाराधना आरंभिली श्री गुरु नेऊनी आपुले घरा पूजा केली षोडशोपचारा आरती करोनी एक सहस्रा समाराधना करी बहुत इतुके होता झाली निशी श्री गुरु म्हणती नागनाथासी सांगोनी आलो म्लेंछासी पाप विनाशी भेटू म्हणोनी जाऊ आता तया स्थानासी राहता यवन येईल परियेसी उपद्रव होईल ब्राह्मणांसी विप्र घरा म्लेंछ येती ऐसे सांगोनी आपण गेले पाप विनाशी जाण शुभासनी बैसोन अनुष्ठान करीत होते इतुकिया अवसरी राजा इकडे काय करी गुरुनाथ न दिसती दळ भारी मनी चिंता बहु वर्तली म्हणे कट कटा काय झाले गुरुनाथे मद उपेक्षिले काय सेवे अंतर पडले तेणे गेले निघोनिया मागुती मनी विचारी पुढे जातो म्हणोनी येरी पाप विनाशी तीर्था तिरी भेटी देतो म्हणितले न कळे महिमान श्री गुरुचे कोण जाणे मनोगत ते यांचे दैव बरवे होते आमुचे म्हणून चरणांचे दर्शन झाले राजस्फोटक होता मज आलो होतो याची काज कृपानिधी श्री गुरुराज भेटी झाली पुण्य माझे पुढे गेले निश्चित म्हणोनी मनी विचार करीत दिव्य अश्वावरी आरूढोनी त्वरित निघाला राजा परियेसा चतुष्चत्वारिंशत क्रोश देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाशी तीर्थी देखा अवलोकी तसे श्री गुरुसी विस्मय करी अतिमानसी येऊनी लागला चरणांसी विनवी तसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणी तसे नगर सर्व शृंगारिले प्रवाळ मोतिया तोरण केले गुडिया मखर उभारविले समारंभ थोर नगरात पैसवनिया पालखीत आपण चरणा चाली येत नवरत्न असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणि ती ऐशा समारंभे राजा देखा घेऊनी गेला गुरुनायका विस्मय झाला सकळ लोका महद आश्चर्य म्हणताती लोक म्हणती म्लेंछ जाती पहावो विप्र पूजा करीती राजा अनाचारी म्हणती जाती धर्म सांडिला आजी ज्याचे पाहू नये मुख त्यांची सेवा करी देख राजा नष्ट म्हणून सकळी कमलेंच जाती बोलती विप्र कुळ समस्त देख संतोष करीती अति कौतुक राजा झाला विप्र सेवक आता बरवे राज्यासी ऐसा राव असता महाराष्ट्र धर्मी वर्तता आपुला द्वेष तत्वता न करील जाणपा ऐसा राजा असता बरवे ज्ञानवंत असे स्वभावे ब्रह्मद्वेषी नव्हे पहावे पुण्य श्लोक म्हणती ऐसा नगर लोक पहावया येती नमस्कार इति अति प्रीती राजे चरण चाली येती लोक म्हणती आश्चर्य एक म्हणती हा होय देव म्हणोनी भजतो मलेंछराव या कलियुगी अभिनव देखिले म्हणताती सकळीक सवे वाजंत्र्यांचे गजर बंदी जन वाखाणीती अपार राजा हर्षे निर्भर घेऊन जातो गुरुसी नाना परींची दिव्य वस्त्रे वाटी तसे राजा पवित्रे द्रव्य ओवाळून टाकी पात्रे भिक्षुक तुष्टले बहुत देखा ऐशा समारंभे देखा घेऊन गेला राजा ऐका महाद्वारी पातले सुखा पायघड्या अंथरती नाना परींची दिव्यांबरे मार्गी अंथरती अपारे वाजती भेरी वाजंत्रे राजगृहा पातले महासिंहासना स्थानी शृंगार केला अति गहनी जगद्गुरु ते नेऊनी सिंहासनी बैसविले राजमंदिरीच्या नारी आरत्या घेऊन या करी ओवाळीती हर्ष निर्भरी अनन्य भावे करून या समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु होते एकले आपण सवे शिष्य चौघे जण जवळी होते परियसा अंतपुरीचे कुल स्त्रियांसी पुत्र पौत्री सहोदरासी भेटविले राजे परियेसी साष्टांगी नमन करिता तिथे राजा विनवी स्वामी असी पुण्य देखिले चरणांसी न्याहाळावे कृपादृष्टीसी म्हणोनी चरणी लागला संतोषले श्री गुरुमूर्ती तयांसी आशीर्वाद देती राजे आते बोलाविती पुसताती गृहवार्ता श्री गुरु म्हणती तयांसी संतुष्ट झाला सखी मानसी अजूनही भावे काही भावेसी विस्तारोनी सांग म्हणती राजा विनवी स्वामी आसी अंतर पडते चरणासी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरणसेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती आमुची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीती तुवा यावे भेटीसी ऐसा निरोप देऊनी श्री गुरु निघाले तेथून राजा विनवी चरण धरुणी ज्ञान मजला असावे कृपा सिंधू गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत
आपण निघाले त्वरित गेले गौतमी तीरासी, स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी, आनंद झाला समस्तांसी श्री गुरु चरण दर्शने, संतुष्ट झाले समस्त लोक पहावया येती कौतुक वंदिताती, सकळीक आरती करीती मनोभावे, समस्त शिष्या ते बोलाविती, श्री गुरु तयांसी निरोपिती, प्रकट झाली बहुख्याती, आता रहावे गुप्त रूपे, यात्रा रूपे श्री पर्वतासी निघावे आता परियेसी, प्रकट बोले हेची स्वभावेसी, गुप्त रूपे राहू तिथे, स्थान आपुले गाणगापुरी येथुनी व वचे निर्धारी, लौकिक मते अवधारी, बोल करीतो श्री शैल यात्रा, प्रकट करोनिया यात्रेसी, वास निरंतर गाणगा भुवनासी, भक्तजन तारावयासी, राहू तिथे निर्धार, कठीण दिवस युग धर्म, म्लेंछ राजा क्रूर कर्म, प्रकट रूपे असता धर्म, समस्त म्लेंछ येती, राजा आला म्हणोनी समस्त यवन, ऐकोनी सकळ येती मन, कामनी म्हणोनी गुप्त असावे, ऐसे म्हणोनी शिष्या ते सांगितले श्री गुरुनाथे, सिद्ध सांगे नामधारका ते चरित्र ऐसे श्री गुरुचे, पुढे येतील दुर्दिन, कारण राज्य यवन, समस्त येती करावया भजन, म्हणोनी गुप्त राहिले, लौकिकार्थ दाखवावयासी निघाले आपण श्री शैल्यासी, कथा असे विशेषी सिद्ध म्हणे नामधारका, गंगाधराचा सुत सरस्वती असे विनवीत, प्रत्यक्ष श्री असे गुरुनाथ, देखिले असे गाणगापुरी, सद्भावे भजती भक्तजन तयांची कामना होईल पूर्ण, संदेह न धरी अनुमान, त्वरित सिद्धी असे जाणा, न लागता कष्ट सायास, कामना पूर्ती गाणगापुरास, भक्तिभावे विशेष कल्प वृक्ष तिथे असे, जे जे कल्पिले फळ त्वरित पावती, सकळ धन धान्यादी विपुल, पुत्र पौत्रादी शीघ्र होती, सिद्ध म्हणे नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी निशी, मनोभावे वाचनेसी सकळ कामना पुरतील, इति श्री गुरुचरित्र अमृत श्री सिद्ध नामधारका सांगत यवनाचा उद्धार, येथ तुम्हा कारणे सांगितला, परमकथा कल्पतरव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने, श्री सिद्ध नामधारक संवादे, सार्वभौम स्फोटक शमने, ऐश्वर्यावलोकने, वैदुरी प्रवेशो नाम पंचाशतमोऽध्यायः, श्री गुरुदत्तात्रेय अर्पितमस्तु, श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. ओम श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, कथा सांगितली आम्हासी, म्लेंछ राजे श्री गुरुसी, होते नगरासी नेले. ओम श्री गुरवे नमः. ओम गुरुदत्त नमो नमः. श्री गुरुदत्त नमो नमः. जय जय दत्त नमो नमः. सद्गुरुदत्त नमो नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पादपीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवाडीची, संगमा तेथोनी मठगाणगापुरी वसे, वारी दिनांचे श्रमा. ओम त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी नये ध्याना. जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची न कळे ही मात, पराही परतली येथे कैसा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय सद्गुरु दत्ता, आरती ओवाळीता हरसी भवचिंता. मूर्तित्रय गुणसारम निर्गुण विस्तारम, षड्गुण पारावारम दुर्जन संहारम, भक्त प्रिय दातारम कल्पित परिवारम, मुनिजन मानसहारम निगमोगम सारम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसतरितम मामुद्धार त्वरितम. श्रीपाद श्री वल्लभी अतिवर कृतकृत्यम, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यम. कलिमल दाहक मंगलदायक फलनित्यम, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तम. त्वद्गति लीला सारम श्रुति सकळाधारम, कांडत्रय विस्तारम प्रत्यय लघुकारम, कल्प द्रुम फलभारम कल्पित दातारम, पठनामृत रसधारम भव भय परिहारम. अगाध श्री गुरुचरणम भू इच्छातरणम, ज्ञानामृत रसभरणम जड जीवोद्धरणम. भक्त्या कृतमपि स्मरणम, तापत्रय हरणम, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णम. श्री गुरु करुणाकृत्यम सिद्धेश्वर गीतम, शारदा गंगाधर सुतमतितम नवनीतम. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तम, त्वद्गत शेषम वांछित सुख हरिहर चित्तम. जय देव वंदे गुरुचरितम, कृपया मानसतरितम मामुद्धार त्वरितम.
यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदू मात्राणि पद पादाक्षराणि च निविनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञ सकलं परस्मै श्रीनारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजेत् हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम श्री गुरवे नमः।